बोरगावचे मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयाची ग्रंथपाल उज्ज्वला करसाळे आपणा सर्वांना नमस्कार। वाचन हे ज्ञानप्राप्तीचे साधन आहे। पुस्तक वाचण्याचे अनेक फायदे आहेत आणि त्यासाठी एकच प्रसिद्ध वाक्य पुरेसे आहे, ते म्हणजे वाचाल तर वाचाल। वाचनाचे महत्त्व ओळखूनच आमच्या हिंद माता संकुलामध्ये आस्वाद वाचन संस्कृती अभिवृद्धी हा विभाग निर्माण करून त्यामार्फत विविध उपक्रम राबवले जातात। ग्रंथपरीक्षण लेखन, ग्रंथपरीक्षण सादरीकरण, कथाकथन कार्यशाळा, कथाकथन सादरीकरण, लेखक आपल्या भेटीस, पुस्तक प्रदर्शन असे विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढवली जात आहे। आपण जर यशस्वी व्यक्तींची चरित्रे वाचली तर आपल्या असं लक्षात येतं की त्यांच्या समृद्ध व्यक्तिमत्वामध्ये ग्रंथांचा वाटा मोठा आहे। डॉक्टर आनंद पाटील लिखित संपादित पुस्तक ग्रंथांनी रचलेला महापुरुष यशवंतराव चव्हाण हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं ते म्हणजे यशवंतराव चव्हाणांचे अफाट वाचन। आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाचन माणसाला कसं घडवतं। रामप्रधान संपादित पुस्तक शब्दांचे सामर्थ्य या पुस्तकामध्ये यशवंतराव चव्हाणांची सुजन व्यक्तिमत्वाची जडणघडण आईच्या शिकवणीतून आणि पुस्तक वाचनातून झालेली आपल्याला दिसून येते। माननीय उत्तम कांबळे यांनी वाट तुडवताना या पुस्तकामध्ये नमूद केलेले आहे, मी जर ग्रंथांच्या गावा गेलो नसतो तर गाव वाड्यातच राहिलो असतो। मला माझी स्वतःची ओळख सांगण्यापुरतेही शब्द मिळाले नसते। मी तसाच राहिलो असतो, बिन चेहऱ्याचा, वाट गमावलेला। असं जर आपण अनेक यशस्वी लोकांचे व्यक्तींची जीवन प्रवास जर बघितला तर आपल्याला दिसून येतं ते म्हणजे त्यांनी वाचलेली पुस्तके आणि वाचनावरील असलेलं प्रेम। वाचन प्रवास आणि त्यातून हाती लागलेला खजिना जर वाचकांसमोर मांडला तर त्याचा आनंद त्यांनाही घेता येतो। आणि म्हणूनच आमच्या ग्रंथालय विभागामार्फत पुस्तकांनी मला काय दिलं हा उपक्रम राबवून यामध्ये वाचन संस्कृती वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे। या उपक्रमामध्ये आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापक त्यांच्या आयुष्यातील वाचन प्रवास तसेच त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये पुस्तकाचे वाचनाचे योगदान याविषयी आपले अनुभव कथन करणार आहे। त्यातून आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळणार आहे। नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल रोटे, मराठी विभाग, मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालय बोरगाव या ठिकाणी गेली 20 वर्षे अध्यापनाचं काम करतो आहे। आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीनं वाचन अभिवृद्धी हा उपक्रम राबवण्यात येत आहे। या उपक्रमाअंतर्गत पुस्तकांनी मला काय दिलं याबद्दल आपलं स्वमत मांडण्याची संधी मला या ठिकाणी दिलेली आहे। साहित्याचा अभ्यासक असल्याने मला एक प्रश्न पडतो की पुस्तकांनी मला काय दिलं हे म्हणण्यापेक्षा पुस्तकांनी मला काय दिलं नाही हे म्हणणं उचित ठरेल। आणि असा प्रश्नही आपल्याला पडावा, कारण गेली 20 वर्ष मी वाङ्मयाचं अध्यापन करतो आहे आणि हे अध्यापन करत असताना माझ्याकडून अनेक पुस्तकांचं वाचनही झालेलं आहे। त्यामुळं पुस्तकांनी भरभरून दिल्याशिवाय मी विद्यार्थ्यांच्या समोर अध्यापन करू शकत नाही। वाचन केल्याशिवाय मी विद्यार्थ्यांच्या समोर अध्यापन करू शकत नाही। कारण आज ज्या पदावर मी काम करतो आहे ते या पुस्तकामुळंच। पहिलीपासून 12वीपर्यंत फक्त अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमाची पुस्तकच वाचणे हेच आपल्याला माहिती होतं, परंतु न्यू कॉलेजसारख्या मोठ्या महाविद्यालयामध्ये पदवीला प्रवेश घेतल्यानंतर हळूहळू ग्रंथालयाकडं ओढा वाढत चालला आणि न्यू कॉलेजची भली मोठी इमारत, ग्रंथालयाची भली मोठी इमारत, तेथील पुस्तके आणि तेथील प्राध्यापकांनी वाचनाचे महत्त्व, वाचन संस्कृतीचं महत्त्व पटवून दिल्यानंतर माझा ओढा पुस्तक वाचनाकडे निर्माण झाला। आणि सुरुवातीच्या काळामध्ये हलकं फुलकं वाचन करावं म्हणून बाबा कदम, देवदत्त पाटील
यांच्यासारख्या लोकप्रिय कादंबऱ्या या लेखकांच्या लोकप्रिय कादंबऱ्या मी वाचत गेलो. आणि ह्या कादंबऱ्या वाचता वाचता पुन्हा मग वि स खांडेकर, नाशी फडके यासारख्या प्रतिभावंत लेखकांच्या दोन ध्रुव, ययाती, स्वामी यासारख्या कादंबऱ्या मी वाचून काढल्या आणि हळूहळू वाचनाकडं माझा कल वाढत गेला. प्रामुख्यानं मला साहित्य प्रकारामधील कादंबरी आणि आत्मकथन हा वाङ्मय प्रकार फार आवडतो. त्यामुळं वि स खांडेकर, नाशी फडके, वपू काळे, गोनी दांडीकर यांच्या कादंबऱ्या वाचनाकडं माझा ओढा जास्त होता. कथा प्रकारही आवडू लागला. कथामध्ये अण्णाभाऊ साठे, शंकर पाटील, दमा मिरासदार यांच्या कथा आणि त्यांचे कथाकथन ऐकण्याचाही छंद मला जडलेला होता. वाचनाने आपण वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ होतोच, पण वाचनाने माणूस समृद्ध होतो, मेंदूला खुराक मिळतो आणि मग त्या पद्धतीनं आपणही विचार करायला सुरुवात करतो. पदवीच्या 3 वर्षामध्ये मी हलक्या फुलक्या कादंबऱ्या वाचल्या, परंतु MA गेल्यानंतर मी आत्मकथन, वैचारिक साहित्यही वाचायला घेतलं आणि MAच्या अभ्यासामध्ये नेटसेटचा अभ्यास सुरू झालेला होता. त्यामुळं नेटसेटच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातूनही पुस्तकांचं वाचन झालेलं होतं. त्यामुळं नेटसेटचा अभ्यास करता करता मी नोट्स काढायला शिकलो. त्याचा फायदा मला नेट परीक्षा पास व्हायला झाला. मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की या पुस्तकानेच आणि ह्या नोट्स काढण्याच्या सवयीनंच मी MAला ॲपियरमध्येच पहिल्याच प्रयत्नामध्ये नेट पास झालो. त्याचा मला अभिमान वाटतो.